झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण या दृश्यांमधून पाहतोय संजय दत्त एक स्वतः आपली शिक्षा भोगण्यासाठी सज्ज झालाय, मात्र आणि अखेर संजय दत्त निघालेला आहे कोर्टाच्या दिशेनं। आपण पाहू शकतो या दृश्यांमधून संजय दत्त कोर्टाच्या आवारात निघालेला आहे। पुढची 3-3.5 महिन्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी संजय दत्त कोर्टाच्या आवारात दाखल झाला होता आणि आता तो थेट कोर्टात गेलेला आहे। आपण पाहतो प्रचंड गर्दी केलेली होती, मात्र या गर्दीवरूनही काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। ते अखेर एका कैद्याला ज्यावेळी आणलं जातं, सेलिब्रिटी म्हणून जरी तो कैदी असेल तरी त्यावेळी प्रचंड असलेली गर्दी अपेक्षित घेता मुंबई पोलिसांनी काहीतरी काळजी घेणं आवश्यक होतं आणि ती दिसली नाही, हे वास्तव आहे। संजय दत्त अखेर कोर्टात दाखल झालेला आहे। शरणागतीच्या या संपूर्ण गोष्टीवर आता काहीच वेळात पूर्णपणे प्रक्रिया घडणार आहे। त्यानुसार संजय दत्तला कुठल्या जेलमध्ये पाठवलं जाणार त्याच्यावरही शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। पुन्हा एकदा ही गर्दी थोड्या वेळाने अशीच असेल, त्यावेळी तरी मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस काय करणार हा प्रश्न आहे, कारण चाहत्यांची गर्दी तेवढीच तुडुंब असणार। अर्थात या गोष्टीची शक्यता संजय दत्तनं काही दिवसापूर्वीच व्यक्त केली होती। संजय दत्त असं म्हणाला होता की हा चाहत्यांचा गरडा मला त्रासदायक ठरू शकतो, याच्यावर तुम्ही विचार करा, पण त्यावर केला गेला नाही, हे या क्षणाचं तरी दिसलेलं वास्तव आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।